नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा, आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर उद्यापासून श्रावण मासाला सुरुवात होणार आहे. तर आमच्याकडे या अमावस्याला गटारी अमावस्या देखील म्हटलं जातं. आता प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील कमेंट करून सांगा. तर सकाळी लवकर उठली होती. सकाळी लवकर उठलं आणि आता आमच्याकडे पाणी आलं होतं. आता भरपूर दिवस झाले, महिना झाला तसं जे ग्रामपंचायतचं पाणी होतं ते येतच नव्हतं, तर ते आलं होतं. तर अगोदर ते भरून घेतलं, भांडे वगैरे स्वच्छ करून. शंभूला स्कूलमध्ये जायचं होतं, तर इकडं बघा, तर याला इकडे उठवायचं काम चालू होतं. तर झोपलेला होता. तर त्याला उठवलं, त्यानंतर त्याची तयारी वगैरे केली आणि त्याच्या टिफिनला आज मस्त कोथिंबीर टाकून अशा तिखट भाकरी चमचमीत अशा बनवल्या होत्या. म्हटले आज बनवू. तर मग इथं मी मस्त बनवून घेतल्या, त्याला डब्याला दिल्या. त्यानी नाश्ता देखील करून गेला, कारण असं काही असलं तर तो खाऊन देखील जात असतो. तर आता मी म्हटले अगोदर आपण बाकी घरातली सर्व कामे आवरून घेऊन त्यानंतरच देवपूजा करू. तर इथं मी अगोदर सकाळी सकाळी अगोदर वगैरे आवरून घेतली, त्याला टिफिन वगैरे बनवून दिला आणि त्याचं आवरून दिलं. तो स्कूलला गेला. त्यानंतर मी माझी घरातली कामं जी आहे ती आवरायला घेतली. आज दीप अमावस्या होती, त्यामुळे दिवे देखील सर्व घासायचे होते. त्यानंतर घर देखील स्वच्छ करायचं होतं. तर मग अगोदर मी इथं आता याची बघा इथं लूडबूड चालू आहे. त्याला हे असं काही असलं ना, तर त्याला नाश्ता करून जायचं असतं. मग त्याला नाश्ता वगैरे करून दिला. त्यानंतर मला जे गॅलरीतली जी झाडं होती ती देखील चेंज करायची होती. काही जी झाडं आहे ती बाहेर दरवाजाच्या बाहेर ठेवायची होती. कारण जी गॅलरी ना पुढची, तिथं खूपच अशी गर्दी झाली होती झाडांची. तर म्हटले ती देखील आज करून घेऊ आणि गॅलरी देखील स्वच्छ करायची होती. तर इथं बाहेर काही छोटी-छोटी कुंडींमध्ये झाडं होती. म्हटलं ती गॅलरीत ठेवू, कारण छोट्या झाडाला जास्ती जागा लागत नाही. पण जे मोठे असतात त्यांना जागा लागते. तर ते इकडं मी गॅलरीमध्ये ठेवून घेत होती. आणि जे मोठ्या कुंड्या आहे त्या मला बाहेर ठेवायच्या. आता ते यात काय झालं होतं, आता हे बघा, हे समोर पानं दिसत असतील तुम्हाला, तर ते प्राजक्ताचं जे झाड आहे आता हे, तर त्याला आहे ना पूर्ण असं ऊन भेटेना का काय झालं ना, अशी बारीक काळी-काळी त्याच्यावर असे पानांवर असे म्हणजे किडे आलेले होते. तर तुमच्याकडे यावर काही उपाय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण एवढं मोठं झाड झालं आणि त्याला अचानक काय झालंय काही समजत नाही. म्हटलं त्याची देखील जागा, आता हे बघा, आता ही कोरफड एकदम छोटी होती हां, एकदम छोटी. आता एवढी मोठी झाली आहे. आता छोटी होती तर मी ती अशीच कुंडीत छोट्या कुंडीत लावून दिली होती आणि आता ती एवढी मोठी झाली आहे. म्हटलं आता ती मस्त मागे गॅलरीत ठेवू. गॅलरीत देखील मागच्या काही 2-3 झाडं ठेवू म्हटले, तर इकडं मागे गॅलरी ठेवली होती. तर हे बघा, हे आहे प्राजक्ताचं झाड. आता यामध्येच आपलं जे आहे ना, बेलाचं झाड देखील आहे. दोघं एकत्रच आहे. त्यानंतर हे बघा, आता ही जी हळद आहे, घरात हळद आणली होती ओली, तिला कोंब आले, तर ते असेच कुंडीमध्ये लावून दिले, तर ते आता एवढी मस्त दिसत आहे ना, हे बघा. आता हे छोट्या-छोट्या कुंड्या म्हटलं इथं ठेवू, बाकीच्या आता बाहेर ठेवू. ती इथं बघा, हे ब्रह्मकमळाचं जे झाड आहे आणि तुळस, हे देखील म्हटले बाहेर ठेवू. तर मग ते देखील आता इथं मी बाहेर ठेवून घेत होती. इथं मस्त आता याला कळ्या आल्या आहे. बघू आता कधी येतो. श्रावणामध्ये शक्यतो ते फूल उमलल असं वाटतंय. त्यानंतर सर्व घरातली कामं आवरून घेतली आणि अंघोळ वगैरे करून मस्त आज देवपूजा करायला घेतली होती. म्हटले देवपूजा करून घेऊ असं निवांत. तर इथं बघा, आता ही ओली धूप आणली आहे. काय होतंय, थोडीशी पेटवली, थोडीशी जळती, नंतर लगेच विझून जाती. आता पहिल्याच वेळेस आणली होती, इथून पुढं आणावं नाही लागणार, कारण ती जळतच नाही. तर इथं आता मी हे सर्व दिवे जे आहे ना ते घासायला घेतले होते. म्हणले साफ वगैरे करून मस्त सुकत ठेवू. आता बाहेर तर काही वाळत टाकता येणार नाही, कारण बाहेर थोडीशी अशी पावसाची भुरभुर चालू आहे. तर म्हटले इथंच घासून वगैरे घेऊ आणि इथं मस्त किचनवरच मी एका साईडला किचनवर कोरडा करून आणि त्यावर हे बघा असे मस्त घासून ठेवलेले होते. आता सर्वच जे भांडे आहेत तांब्या पितळाचे मी सर्वच घासायला काढले होते. म्हटले आज सर्व स्वच्छ करून घेऊ. तर माझ्याकडे आता हे जे पितळाचे दिवे दिसत आहे ते 2 ते 3 आहे आणि जे तांब्याचे आहे ना ते जास्त आहे. आता ते सर्व दिवे मला म्हणजे लग्न झालं तसा धोंडा झाला आहे. आता तिसरा धोंडा असेल. या धोंड्यामध्ये हे दिवे जास्त जमा झाले, हे पितळाचे, कारण तांब्याचे, सॉरी, कारण काही
मम्मीने त्यांनी दिले काही मामाने त्यांच्याकडल्या धोंड्याचे, तर ते 4 ते 5 दिवे असे जमा झाले. तर ते देखील मस्त घासून वगैरे घेतले. त्यानंतर आता ही जी आहे समाई आहे मोठी, ती पण मस्त घासून घेतली आणि पूर्ण ओपन होती ती. ती देखील घासून फोल्ड करून व्यवस्थित ठेवली. त्यानंतर बघा आता कासव देखील आहे ना, थोडीशी पाण्याने अशी बाजूनी ना, म्हणजे तिला असं खार जमा होत होता. तर त्याला काय केलं मी, थोडंसं आपलं जे हार्पिक असतं ना, ते टाकायचं त्यावर आणि 5-1 मिनिटं ठेवायचं. 5 मिनिटं नाही ठेवलं तरी पण चालेल. थोडंसं टाकून आणि असं सगळीकडे ते पसरवून घ्यायचं आणि घासणीनं म्हणा किंवा हाताने देखील आपण असं चोळलं ना, तर जे आपलं आहे ना, म्हणजे ही काचेची वस्तू, आता तुम्ही यालाच नाही, कोणत्याही काचेच्या वस्तूला जर तुम्ही याने घासलं, म्हणजे त्याला जर पाण्याचा खार येईल असेल त्या वस्तूला काचीच्या, तर त्याने हा खार जो आहे निघून जातो. आता मी इथं आहे ना, घासणीनं घासून घेत होते. आता मी हे आहे ना, थोड्या-थोड्या म्हणजे 2 महिन्यामध्ये घासत राहते. त्यामुळे माझी जी कासव आहे ती जास्त खराब झालेली नाही आहे. तर इथं बघा, आता घासून तुम्हाला दाखवते. एकदम चकचकीत नव्यासारखी जी असते, आपण आणतो ना दुकानामधनं, स्टोअरमधून, तशी आपली ही जी भांडं आहे, हे काचेचं निघतं बघा, बघू शकता तुम्ही. तर ते देखील म्हटले आज साफ करून घेऊ. तर ते पण साफ करून घेतलं. एकदम नव्यासारखं दिसतंय बघा. काही नाही, थोडंसं आपलं जे हार्पिक आहे ते टाकायचं. असं 1-2 महिन्यामधनं घसत राहायचं, म्हणजे जास्ती खराब होत नाही. कोणतीही वस्तू जर आपण थोड्या-थोड्या दिवसातून साफ केली, तर ती जास्त खराब होत नाही. आणि आपण एकदाच जर जास्त खराब होऊ दिली आणि मग नंतर साफ करायला घेतलं ना, आपल्याला पण कंटाळा येतो आणि ते लवकर निघत पण नाही. आता ही बघा, अशा पद्धतीने मी कासव देखील मस्त नवी करून घेतली होती. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मस्त आता इथं मला दिवे जे आहे ना, ते घासलेले ते मांडून घ्यायचे होते. तर इथं मी सर्व जे सामान आहे ते घेऊन बसलेली होती. आता दिवे सर्व बघा इथं. आता हे शंभूनी जे आहे ना, खालून फुलं आणलेली, कारण गावामधनं फुलं आणायचं लक्षात नाही राहिलं, तर इथं खालून तो फुलं घेऊन आला आता मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि ना, पाटावर अगोदर गणपती बाप्पांना पूजलं होतं. कारण कोणत्याही पूजेमध्ये अगोदर आपण गणपती बाप्पांना पूजत असतो. तर मस्त विड्याच्या पानावर गणपती बाप्पा बसवून मस्त त्यांची पूजा केली. त्यानंतर प्रत्येक दिव्याखाली जिथं दिवा ठेवायचा आहे, तिथं सर्व दिव्यांखाली थोडे-थोडे 3-3, 4-4 तांदळाचे दाणे टाकले आणि प्रत्येक दिव्यामध्ये मी आपल्या ज्या गावरान तुपाच्या फुलवाती होत्या त्याच टाकल्या. म्हटले आहे तर त्याच जाळू. तर गणपती बाप्पा बघा मस्त असे विराजमान झालेले होते. त्यानंतर पूर्ण पाटावर आता दिवे जे आहे ते मांडून घेतले आणि मस्त वाती वगैरे टाकून आता त्या प्रज्वलित करून घेत होती मी इथं. सर्व जे आहे वाती. आता हे आपल्याला विझवायचे नसते. जेव्हा ते विझतील आपोआप, जेव्हा म्हणजे ते वाती जे आहे, आता हे मी तुपाची लावले आहे, तर ते जेव्हा पूर्ण जळून विझतील तेव्हा, किंवा तुम्ही तेलाचे लावले असेल तर तेल पूर्ण संपेपर्यंत हाताने विझवू नका. जेव्हा ते विझतील तेव्हाच विझू द्या. त्यानंतर मी इकडे कणकीचे देखील 5 दिवे बनवून घेतले होते. का? तर या कणकीच्या दिव्यांनी ह्या दिव्यांना जे आहे ते ओवाळायचं असतं आणि आपल्या घरातले जे मुलं असतात त्यांना देखील आपल्याला त्या कणकीच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं. त्यानंतर मी इथं मस्त औशेच्या दिव्यांची एक कहाणी असते, तर ती कहाणी देखील वाचून घेतली. त्यानंतर पूजा केली, आरती वगैरे करून मस्त असे बघा दिवे किती छान दिसताय. तर पूजा वगैरे करून घेतली मस्त. नैवेद्य तर मी पोळी आणि भाजी आणि त्यावर गुळाचा कडा ठेवला होता. आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. आता मला जसं माहिती आहे तसं मी केलं. त्यानंतर मस्त अशी गणपती बाप्पांची आरती घेतली. त्यानंतर दिव्यांची देखील आरती होती, ती देखील आरती घेतली मस्त. त्यानंतर शंभूला देखील त्या दिव्यांनी ओवाळून घेतलं. आपले हे जे कणकीचे दिवे, ह्या दिव्यांनीच आपल्या बाळांना देखील ओवाळायचं असतं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने दीप अमावस्या साजरी केली ते देखील कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.